आज आपल्यासोबत आहेत पुणे औंध बाणेर येथील प्रकृती आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक आणि अकॅडमीच्या वैद्य तेजस्विनी भाले मॅडम. डॉक्टर तेजस्विनी मॅडम, नमस्कार. नमस्कार. मी म्हटलं तसं मनमोकळ्या गप्पा हा आपला आजचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये तुम्ही गप्पा मारायला आलाय आमच्याशी. आणि अर्थात तुमचा विषय आहे आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा. हे सगळंच, या सगळ्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. निश्चितच आजकाल आपण जे बघतो आहे की आयुर्वेदाला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त होतंय, ही चांगली गोष्ट आहे. या क्षेत्रात आता गेली अनेक वर्ष तुम्ही काम करताय, तर तुमच्याबद्दल आधी जाणून घेऊयात आणि मग आयुर्वेदाबद्दलही बोलूयात. अगदी. तुमची सुरुवात कशी झाली आणि मग तुम्ही का इथे या क्षेत्रात यायचं ठरवलं आणि आता तुमचा अनुभव काय आहे? नक्कीच. आयुर्वेद हे क्षेत्र खरंच आता गेल्या 20 वर्षांपासून फारच विकसित झालंय. आता मी जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घेतली तेव्हा आयुर्वेदला छान दिवस यायला लागलेत असं आम्हाला सगळ्यांनी मोटिवेट केलं. आणि खरंच माझ्या घरी सुद्धा माझे आई बाबा डॉक्टर असल्यामुळे मला डॉक्टर तर व्हायचंच होतं. त्यामुळे मी आयुर्वेदाकडे वळाले की आपल्याला 20 वर्षानंतर पुढे आयुर्वेदामध्ये खूप चांगलं काम करता येणार आहे आणि नक्कीच त्याची सुरुवात ही तेव्हापासूनच करणं गरजेचं होतं. बरोबर. त्यामुळे पुण्यामधल्या अगदी विख्यात अशा कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळाली, हे माझं भाग्य. त्यामुळे मग टिळक आयुर्वेद आणि ताराचंद हॉस्पिटलमध्ये माझं शिक्षण झालं आणि तिथे जे काही आमचे गुरु आहेत आणि तिथे येणारा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पेशंट वर्ग, त्यांच्यामुळे खरं आयुर्वेद हा शिकता आला असं मी म्हणेन. ग्रंथोक्त ज्ञान आहेच आहे, वैद्यांनी आपल्याला आमच्या गुरूंनी दिलेलं ज्ञान आहेच आहे, पण त्याच जोडीला हेही महत्त्वाचं असतं की तिथला जो काही पूर्ण रुग्णवर्ग आहे तो आपल्याला तपासू देतोय की नाही. तो अतिशय छान आम्हाला तिथे सगळ्या रुग्णांवरनं शिकायला मिळालं. त्यामुळे मी नेहमी असंही म्हणते की आभारी आहे मी अशा रुग्णांचीही, माझ्या गुरूंबरोबर, की त्यांच्यामुळे आयुर्वेद, पंचकर्म, नाडी परीक्षा याचं ज्ञान मला घेता आलं. वा, हा मुद्दा मला खरंच खूप आवडला की रुग्ण सुद्धा कॉपरेटिव्ह असले पाहिजेत. हे किती गरजेचं असतं एक वैद्य असणं या दृष्टीने सुद्धा. अगदी. कारण आयुर्वेद चिकित्सा करताना तुम्हाला क्लिनिकल नॉलेज आणि दररोज पेशंट तपासणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ऍक्च्युअल त्या परिस्थितीत ते डील करता आलं पाहिजे. अगदी. कारण आयुर्वेदाची निदान पद्धती ही काही अशी ठोकताळ्यांमध्ये बांधलेली नाहीये. तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने निदान हे शिकत असता आणि हे निदान करताना प्रत्येक रुग्ण तुम्हाला वेगवेगळी दिशा दाखवतो आणि आजाराचं नाव कदाचित एकच असेल पण निदान हे वेगवेगळ्या पद्धतीने होतं. बरोबर. त्यामुळे आयुर्वेद, पंचकर्म या विषयाकडे मी वळाले. पंचकर्म तज्ज्ञ म्हणून मी आता गेले 22 वर्ष पुण्यात प्रॅक्टिस करतेय. आणि त्याचबरोबर विद्यार्थी दशेत असताना मी माझ्या गुरूंकडे त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन शिकायचे आणि तिथे मला नाडी परीक्षा या विषयाबद्दल फार मोठं आकर्षण निर्माण झालं. नाडी परीक्षा म्हटलं की खरंच सगळेच आकर्षित होतात आणि त्याच्यामध्ये तिथे क्लिनिकल नॉलेज घेता घेता आणि रुग्ण कसे तपासायचे, आपले वैद्य कसे नाडीतून निदान करतायत हे बघून मी नाडी परीक्षेकडे वळाले. आणि आता गेली जी वर्ष मी म्हणते की विद्यार्थी दशेपासून आजपर्यंत अशी 25 वर्ष रोज नाडी परीक्षा करून करून मी त्याच्यामध्ये आता नाडी परीक्षेतून निदान असं हे हातखंडा मिळवण्याच्या दृष्टीने माझा प्रवास सुरू आहे. अगदीच असं म्हणणार नाही, कारण शेवटी हे रोजचं मिळणारं नॉलेज आहे. हे जेवढं घेऊ तेवढं मग तुम्हाला जास्त प्रगल्भ करत जातं. नक्की. त्यामुळे नाडी परीक्षा, आयुर्वेद आणि पंचकर्म अशी आवड तर आधी होती आणि आता तो माझा मेनली माझा आयुष्याचा आपण म्हणूया की गोल आहे की आपण यातनच आपल्या रुग्णांना आपण आरोग्य प्राप्त करून द्यायचंय. वा, खूप छान तुम्ही सांगितलं. म्हणजे प्रवास आहे आणि तो चालूच राहणार आहे. ही जी त्यामागची तुमची भूमिका आहे ती मला खूप विशेष भावली. कारण एक वैद्य म्हणून मला सगळं येतंय यापेक्षाही अजून तो अभ्यास करत करत मी जास्तीत जास्त रुग्णसेवा करणार आहे, हा तुमचा त्यामागचा भाव आहे. ज्ञान कधीही आपण म्हणतो ना की कधीही थांबत नाही, ते घेत राहिलं पाहिजे. आणि आता जसं जसं दिवस बदलत आहेत किंवा आपलं जागतिक स्तरावरही आयुर्वेद हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगभर पसरलेला आहे, तर आजच्या भाषेमध्येही आयुर्वेद सांगणं फार गरजेचं आहे. हेही मी फार प्रामुख्याने म्हणते. कारण रुग्ण माझ्याकडे येतोय तो वेगळ्या फील्डमधनं आहे, त्याला आयुर्वेदाची भाषा समजत नसते, त्यामुळे त्याला त्याच्या भाषेत सांगणंही फार गरजेचं आहे. त्यामुळे आयुर्वेद हा तसा मोल्ड झालेला आहे आणि तो होऊ शकतो. त्यामुळे आयुर्वेद हा जगभरातल्या सगळ्या लोकांना लागू पडतो. तर तसंच मी आता नाडी परीक्षेचं जे काम करतेय त्याच्यामध्ये नक्कीच हे क्लिनिकल आहे आणि
वैद्य स्वतःला स्पर्श नाडीला करून मग त्यातनं निदान करतो किंवा मी निदान करते. पण त्याच जोडीला माझं गेल्या 8-9 वर्षापासून असंही काम सुरू झालंय की IT हेल्थकेअरमध्ये मी काम करते. आणि आम्ही एक यंत्र विकसित केलेलं आहे की जे सेन्सर बेस आहे, ज्याला आमची पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे. आणि त्याच्यातनं मग आम्ही नाडी परीक्षेचे ग्राफ अनालाइज करून मी त्याचं रिपोर्टिंग देते की एक वैद्य जो मनुष्य आणि AI असं हा ब्रिज करण्याचं कामही गेले 8-9 वर्ष सुरू झालंय आणि त्याच्यात मला सहभाग घेता आलाय. आणि अगदी सांगायलाही खूप मला आनंद होतो आणि आम्हाला प्राऊड फीलही होतं की पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा त्याचं कौतुक केलेलं आहे. आम्हाला स्टार्टअप अवॉर्ड मिळाला आहे. त्याच्यामुळे या संस्थेशी मी निगडीत आहे आणि तिथे नाडी चिकित्सक म्हणून काम करते. तर दोन्हीकडे म्हणजे प्राचीन शास्त्र आणि आधुनिक पद्धत असंही काम माझं नाडी परीक्षेतनं चालू आहे. वा, खरंच खूप छान आणि प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा. श्रोते, काळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ॲड एजन्सी प्रस्तुत मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत वैद्य तेजस्विनी भाले मॅडम. तेजस्विनी मॅडम, तुम्ही खूप छान सांगत होतात. तर नाडी परीक्षा म्हणजे काय, कशी करतात, त्याची सुरुवात, या सगळ्याबद्दल सांग. अगदी. नाडी परीक्षा हे आयुर्वेदातलं अतिशय महत्वाचा घटक आहे, निदानशास्त्र आहे आणि त्याला अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे. कारण वैद्य हा मनगटावरती 3 बोटं ठेवतो रुग्णाच्या आणि त्याला शरीर आणि मनामध्ये काय घडामोडी घडतायत आणि कुठे त्याच्यामध्ये आजार निर्मिती होतीये हे समजत असतं. त्यामुळे त्या नाडीच्या स्पंदनांवरनं नाडी परीक्षा ही होत असते. त्यामुळे वैद्याला खूपच जास्त प्रमाणामध्ये अभ्यास करणं, दररोज त्यांचं मी म्हटलं तसं की नाडी परीक्षा करणं गरजेचं आहे, तरच हे बारकावे समजू शकतात. आणि आपण बघितलंय की खूप साऱ्या पुस्तकांमध्ये वाचलं असेल किंवा काही टीव्ही सिरियल्स आहेत किंवा सिनेमा आहेत, त्याच्यातही दाखवतात की पूर्वी राजवैद्य किंवा वैद्य जे होते ते नाडी परीक्षा करून निदान करायचे. त्यामुळे नाडीशास्त्र हे खूप पुरातन शास्त्र आहे. आयुर्वेद जसा आपला पुरातन आहे त्याचप्रमाणे तेव्हापासून हे विकसित होत चाललेलं आहे. आणि नाडी परीक्षा करताना मला अगदी सांगायला खूप आवडतं की रामायणातला एक रेफरन्स आहे की जेव्हा लक्ष्मणाला मूर्छा येते तेव्हा वैद्य नाडी बघून सांगतात की आता लक्ष्मण हा मरणासन्न झालेला आहे आणि त्याला संजीवनी गुटी आणण्यासाठी मग हनुमानाला पाठवलं जातं. तर नाडी ही तुम्हाला अशा सगळ्या लेवल्स म्हणजे अगदी मरणसूचक लेवल सुद्धा अगदी अगदी आजारापासून ते मरणासन्न अवस्था किती कालावधीत आहे हे सुद्धा नाडी परीक्षेतनं कळतं. हे तिचं फार महत्व आहे. त्यामुळेच नाडी परीक्षा हे जे शास्त्र आहे ते खरं तर सगळ्यांना अट्रॅक्ट करतं की वैद्य कसा काय मनगटावरती 3 बोटं ठेवतो आणि हे सगळं त्याला समजतं. म्हणजे हे गुपित असल्यासारखं वाटतं. पण नक्कीच की शारीरिक आणि मानसिक व्याधींचं निदान हे नाडी परीक्षेतनं होत असतं. नाडी परीक्षेचे ग्रंथ आम्ही जे अभ्यासतो त्याच्यामध्ये मेनली योग रत्नाकर, माधव निदान हे ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये नाडी परीक्षेबद्दल लिहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे सायंटिफिक आमच्या दृष्टीने अक्षरशः म्हणजे या पूर्ण आचार्यांनी नक्कीच रिसर्च करून हे सगळं लिहिलंय की लाखो रुग्ण तपासलेत आणि मग त्यांचं ऑब्झर्वेशन्स लिहून त्यांनी हे ग्रंथ आमच्यासाठी दिलेत की जे आम्ही प्रमाण मानतो. त्यामुळे हे ग्रंथ आमच्याकडे आहेत. त्याचप्रमाणे नाडी दर्शन हे रावणकृत नाडी संहिता आहे. म्हणजे रावण हे नाडी वैद्य होते, त्यांनी नाडीशास्त्र लिहिलेलं आहे. आणि मी असं जेव्हा नाडीचा अभ्यास करते किंवा याच्यावर मंथन चालू असतं तेव्हा मला जाणवतं की का रावणाने नाडी परीक्षा केली असेल. म्हणजे आपल्याला तर माहिती आहे किंवा ते खूप विद्वान होते, पण रावण हे वीणावादक होते. त्यामुळे वीणाचे जे तंतू आहेत, त्याच्या ज्या तारा आहेत त्याच्यावरती वादन म्हणजे त्यांची बोटं एवढी सेन्सिटिव्ह होती. त्यामुळेच त्या सेन्सिटिव्ह बोटांमुळे त्यांनी नाडी परीक्षा करून नाडीशास्त्र लिहिले असं मी विचार करते. का रावण कसे नाडी लिहू शकतात असं सगळ्यांनाच वाटू शकतं. बरोबर. त्यामुळे नाडीशास्त्र हे इतकं पुरातन आहे. तर नक्कीच ग्रंथांचा आधार आहे, स्वअभ्यास आहे आणि दररोज रुग्ण परीक्षा हे जर केलं तर मग वैद्य हा नाडी वैद्य म्हणून नक्कीच त्याची कारकीर्द सुरू होऊ शकते. बरोबर. किती छान. म्हणजे या मनमोकळ्या गप्पांमुळे या सगळ्या गोष्टी उलगडल्या आज की नाडी परीक्षेची सुरुवात म्हणजे रामायणाचे काही रेफरन्स सुद्धा तुम्ही यामध्ये सांगितलेत की हा प्रत्येक विद्येमागचा एक थॉट असतो की ज्याची सुरुवात कशी झालेली असते हे सुद्धा आपल्याला ऐकण्यात इंटरेस्ट असतो. आता या नाडी परीक्षेला रुग्णांवरती जेव्हा त्याचा वापर केला जातो त्याबद्दल सांगा ना.
रुग्ण जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा माझी पद्धत अशी आहे की मी पहिल्यांदा नाडी परीक्षा करते. म्हणजे मग माझं निदान हे झालेलं असतं. कारण रुग्ण जेव्हा त्याच्या तक्रारी सांगायला लागतो तेव्हा बायस निदान होऊ शकतं. त्यामुळे जेव्हा रुग्ण माझ्याकडे येईल तेव्हा पहिल्यांदा मी माझ्या बोटांनी त्यांच्या मनगटावरती वात पित्त कफ या 3 स्थानावरती नाडी परीक्षा करते. आणि असे रुग्ण की आता तुम्हाला मी छान माझा अनुभव सांगते की काही रुग्ण जे आहेत मेनली येतात ते सध्या मधुमेहाचे. तर मधुमेह हा खूप मोठ्या प्रमाणात भारतातही वाढलेला आहे. तर मधुमेहाचे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा अशा अनेक केसेस झाल्यात की बऱ्याच रुग्णांना की मला मधुमेह आहे हे माहिती नसतं. तर माझ्याकडे अशीच एक केस आली होती की ज्यांना संधिवाताचा त्रास होता. त्यामुळे तक्रार नाडी परीक्षा करताना संधिवात तर हे लक्षात आलंच, पण त्याचबरोबर नाडीतले जे काही बदल लक्षात आले तर मी त्यांना विचारलं की तुम्ही शुगर टेस्ट वगैरे केलेली आहे का, तुमची ब्लड टेस्ट, कारण तुमची नाडी मला मधुमेहाच्या दिशेने जाणारी दिसतीये. त्यामुळे मग नंतर त्यांना मी टेस्ट करायला सांगितले आणि कळवा असं सुचवलं. तर त्यांचे शुगर ही वाढलेली होती, HbA1c सुद्धा लेवल हाय जायला लागली होती. त्यामुळे नाडी परीक्षेतनं रुग्णाला कदाचित ती लक्षणं लक्षातही येत नसतील किंवा ब्लड टेस्ट त्यांनी लगेच केलीही नाहीये, पण नाडीतनं हे समजू शकतं की नाडी परीक्षेतनं आपल्याला मधुमेहाचंही निदान आणि पूर्वरूपांमध्ये म्हणजे आपण म्हणूया की अगदी प्री डायबिटीस लेवलला सुद्धा मधुमेहाचं निदान झालेलं आहे. त्यामुळे असे रुग्ण जर आले तर त्यांना लवकर त्याचा आजाराचं निदान झालं की आजार पूर्ण तयार होण्याच्या आतच तो बरा होण्यास मदत होऊ शकते. तर अशा प्रकारे मधुमेहाचे रुग्ण तर आहेतच. काही रुग्ण असे असतात की त्यांच्यामध्ये अनकंट्रोल शुगर असते. तुम्हीही ऐकलं असेल किंवा आजूबाजूला बघता की अनेक वर्षानुवर्ष त्यांची औषधं चालू असतात, काही प्रमाणामध्ये आहार आणि व्यायामही चालू असतो, पण तरी सुद्धा त्यांची शुगर ही वरखाली होत असते. मग अशा वेळेस सगळं चालू असताना जर मधुमेह बरा होत नाहीये किंवा कंट्रोलमध्ये नाहीये तर याचं कारण काय आहे. तर नाडी परीक्षेमध्ये आपण त्याचं कारण शोधू शकतो की ही नाडी जी बदलत आहे, जी मधुमेहाची नाडी आहे, पण त्याच्या जोडीला त्यांच्या शरीरातील अग्नी किंवा पचनशक्ती कशी आहे, म्हणजे आपण त्याला म्हणू मेटाबॉलिझम. तर मेटाबॉलिझम वरती गडबड झालेली असते, त्याच्यात दुष्टी असते, ती नाडी परीक्षेतनं लक्षात येते. आणि त्यावर काम केलं की मग त्यांची जी काही औषधं आहेत ती चालू असताना त्यांना ती कंट्रोलमध्ये शुगर येते. म्हणजे फक्त मधुमेहावरती लक्ष देण्याच्या बरोबर आपल्याला या बाकीच्या गोष्टी नाडीतनं समजतात. बरोबर आहे. वा, किती सखोल अभ्यास असतो नाडी परीक्षेचा या सगळ्यामधून, तुमच्या उदाहरणांमधून कळतच आहे. याबद्दल अजूनही बोलायचं आहे, पण आजची वेळ संपत आली म्हणून इथंच थांबूयात. बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ॲड एजन्सी प्रस्तुत मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात वैद्य तेजस्विनी भाले यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.